हेलो फ्रेंड्स, वेलकम टू बीएमसी एजुकेशन हिंदी स्टैंडर्ड 8 यूट्यूब चैनल में आप सभी का स्वागत है। बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग प्रस्तुत ऑनलाइन एजुकेशन प्रोग्राम। मैं जितेंद्र बिसेन, उन्नत नगर मनपा हिंदी शाला गोरेगांव। आज के इस लेसन में देखेंगे कक्षा 8वीं, विषय मराठी, उपघटक बातमी लेखन। तर आजच्या लेसन सुरू करूया। बातमी आणि लेखन कशी करावी। तो सबसे पहले सभी छात्र अपने पास नोटबुक रखें और आपको लेसन में जो भी डिफ़िकल्टीज आती है, जो भी आपके क्यूरीज है, वो उसे नोट करके रखें। और जब हमारा लेसन समाप्त होगा उसके बाद आप वो क्वेश्चन पूछ सकते हो कि आपको क्या क्या डिफ़िकल्टीज आई है, और हम उस पर हम उन क्वेश्चनों के आंसर, आपकी जो भी डिफ़िकल्टीज है उसको सॉल्व करेंगे। ओके, तो लेसन सुरू करते हैं। बातमी म्हणजे काय आणि ती लेखन कशी करावी। सर्वप्रथम बघूया आम्ही इथं की बातमी म्हणजे काय आणि ती लेखन कशी करावी। बातमी म्हणजे माहीत नसलेली गोष्ट, म्हणजे त्याला बातमी बोलतात। जर तुम्हाला एखादी गोष्ट माहीत नसते आणि ती गोष्ट बाह्य माध्यमाने टी व्ही, समाचारपत्र, रेडिओ या इतर कोणत्याही साधनाने माहिती मिळत असते, तर ती तुमच्यासाठी बातमी होय। दैनंदिन व्यवहारात घडणाऱ्या घटनांच्या बातम्या आपण वृत्तपत्रे, टी व्ही, रेडिओ यासारख्या माध्यमातून वाचत व ऐकत असतो। दैनंदिन व्यवहार में जो घटनाएं घटित हो रही है, उसको हम टीवी के माध्यम से, रेडियो के माध्यम से, समाचार पत्र के माध्यम से, अपने मोबाइल के माध्यम से भी हम जो बातमी है, जो समाचार है, जो न्यूज़ है, वो सुनते हैं, देखते हैं। त्यामुळे घडत असलेल्या आणि घडणारा विविध घटनांविषयी आपणाला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते। मतलब जो घटना है, जो घटना घटने वाली है, ऐसे तीनों प्रकार की जो जानकारी है हमें न्यूज़ के माध्यम से मिलती है। बातमी, न्यूज़, समाचार पत्र घडून गेलेल्या आणि जो घटना घट चुकी है, घडत असलेल्या जो घटना घट रही है आणि घडणारा यानी जो घटना घटने वाली है, या विविध घटनांविषयी आपल्याला सविस्तर माहिती बातमीच्या माध्यमातून मिळत असते। तर बातमी कशी करावी, प्रश्न हा निर्माण होतो की बातमी कशी करावी। तर सर्वप्रथम बातमी माहीत नसलेली माहिती। बातमी काय असायला पाहिजे की माहीत नसलेली माहिती, जो बात पता नहीं है, ऐसी इंफॉर्मेशन होनी चाहिए। अगर हम कोई बातमी दे रहे हैं, हम लोग कोई न्यूज़ दे रहे हैं, तो न्यूज़ कैसी होनी चाहिए कि जो हमें पता नहीं है, माहीत नसलेली माहिती हमें देना है। बातमीमध्ये रस असला पाहिजे। जो बातमी हम लोग दे रहे हैं उसमें रस होना चाहिए, उसमें आवड, उत्सुकता। बातमीमध्ये रस असायला पाहिजे, आवड, उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून श्रोता संपूर्ण माहिती, संपूर्ण बातमी ऐकतात आणि वाचतात। अगर बातमी रसदार नहीं होगी, उसमें उत्सुकता नहीं होगी, तो कोई भी श्रोता उस जो बातमी को, उस न्यूज़ को पूरी नहीं देखेंगे, पूरी नहीं पढ़ते। इसलिए जो बातमी है वो अच्छी होना चाहिए, उसमें रस निर्माण होना चाहिए और लोगों को पसंद आनी चाहिए, ऐसी बातमी होना चाहिए। बातमीमध्ये रस असायला पाहिजे। बातमीमध्ये आवश्यक माहिती, नेमकेपणा असणे गरजेचे असते। जे बातमी असते त्यात
नेमकेपणा माहिती असायला पाहिजे, कारण की जे श्रोता ते बातमी वाचतात आणि ते ऐकतात त्यांना नवीन नवीन माहिती मिळायला पाहिजे. आपण जी बातमी देणार आहोत किंवा करणार आहोत ती बातमी ताजी असायला पाहिजे. आपण जी बातमी देणार आहोत किंवा करणार आहोत तर ती बातमी ताजी असली पाहिजे, म्हणजे ती वर्तमानात घडलेली बातमी पाहिजे. बातमी ताजी असायला पाहिजे, क्योंकि अगर हम लोग पुरानी बातें अगर न्यूज़ में दिखाएंगे या उसकी कोई माहिती देते हैं तो कोई भी जो श्रोता है उसे ध्यान से नहीं सुनेगा, उसको वो जो जानकारी है पहले से पता होती है. इसलिए जो माहिती हम लोग देने वाले हैं बातमी के माध्यम से तो वो ताज़ी होना चाहिए, तुरंत में घटित होना चाहिए, करंट की न्यूज़ होना चाहिए. आता बातमी लेखनासाठी आवश्यक गुण. बातमी लेखनासाठी आवश्यक गुण. तर जी माहिती आम्ही बातमीना देणार आहोत त्यासाठी जे आवश्यक गुण आहेत ते प्रथम लेखन कौशल्य. बातमी लेखन करण्यासाठी लेखन करण्याची कला आवश्यक असते. जे आम्ही बातमी लिहितो ते चांगले अक्षर कोणते फॉन्टमध्ये असले पाहिजे, शब्दांमध्ये योग्य अंतर असायला पाहिजे, तरच ती बातमी दिसायला चांगली दिसेल. जो बातमी हम लोग लिख रहे हैं उसके जो अक्षर है, उसके जो शब्द रचना है और उनमें जो अंतर है वो अच्छी होना चाहिए, उसके फॉन्ट अच्छे होना चाहिए लैंग्वेज के, जिससे वो जो बातमी है वो हमें अच्छी दिखाई देगी. इसलिए लेखन कौशल्य बहुत जरूरी है. सेकंड, भाषेचे उत्तम ज्ञान. बातमी लेखन करणाराला भाषेचे उत्तम ज्ञान असणे गरजेचे आहे, कारण त्याची बोलण्याची किंवा लिहिण्यासाठी भाषा हा एक महत्त्वपूर्ण साधन आहे, जेणेकरून तो बातमी योग्य दृष्टीने मांडू शकतो किंवा बोलू शकतो. भाषेचा ज्ञान असणारा व्यक्ती चांगली बातमी देऊ शकतो. ज्या व्यक्तीला भाषेचा उत्तम ज्ञान आहे तोच व्यक्ती, तोच पत्रकार उत्तम बातमी देऊ शकतो. जिस व्यक्ति को भाषा का अच्छा ज्ञान है वही व्यक्ति अच्छी न्यूज़ दे सकता है. नंतर व्याकरणाची जाण. बातमी लेखन कर्त्याला भाषेचे व्याकरणाची जाणीव असणे गरजेचे असते. जो पत्रकार, जो बातमी देने वाला है उसको व्याकरण का ज्ञान होना बहुत जरूरी है, कारण की व्याकरणाने ही भाषेला योग्य अर्थ प्राप्त होतो. अक्षर, शब्द, वाक्य, विरामचिन्ह आदीचा समावेश व्याकरणात असते. लेखन करण्यासाठी व्याकरणाची जाणीव असणे आवश्यक आहे. जो हम लिखते हैं, जो हम लोग न्यूज़ में लिखेंगे उसमें अक्षर, शब्द, वाक्य, विराम चिन्ह आदि व्याकरण का समावेश होता है, जिससे व्याकरण की जानकारी होना बहुत ज़रूरी है. उसी से हम लोग जो बातमी, जो हम लोग न्यूज़ देते हैं वो अच्छी होती है, अर्थपूर्ण होती है. जे बातमी आम्ही देणार आहोत ती बातमी अर्थपूर्ण असायला पाहिजे, तर आम्हाला व्याकरणाची बी जाणीव असायला पाहिजे. नंतर सोपी सुटसुटीत व्याकरण रचना. बातमी लेखन करता वेळी वाक्य रचना कशी असायला पाहिजे, तर जे वाक्य असतात ते सरळ सोपी वाक्य असायला पाहिजे. बातमी लेखन करते समय जो वाक्य होते हैं वो सरल वाक्य होना चाहिए, ज़्यादा कठिन वाक्य नहीं होना चाहिए और अर्थपूर्ण वाक्य होना चाहिए, जिससे श्रोता को अर्थ समझ में आए और वो पूरी न्यूज़ देखे, पूरी न्यूज़ पढ़े.
केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य चा समावेश असायला पाहिजे. वाक्य जास्त मोठे नसावे, ते वाक्य सरळ असावे. शब्दरचना सोपी सुटसुटीत असावी. आदी गोष्टीचा ध्यान ठेवून बातमी लेखन करायला पाहिजे. तो जो बातमी हम लोग लेखन करते हैं तो उसमें वाक्य रचना सरल होना चाहिए, सोपी होना चाहिए, अर्थपूर्ण होना चाहिए और वाक्यों का समावेश मिश्र वाक्य होना चाहिए, संयुक्त वाक्य होना चाहिए, आदि बातों का समावेश होना चाहिए. तो ही जो बातमी है वो अच्छी, अर्थपूर्ण और योग्य बातमी हो सकती है. बातमी चौफेर वाचन. बातमी लेखनासाठी चौफेर वाचन करणे आवश्यक गुण असते. कारण की जे बातमी आम्ही देतो त्यात चौफेर माहिती असणे गरजेचे असते. तसेच बातमी लेखनाचे खूप सारे विविध क्षेत्र आहेत. त्यात बातमी म्हणजे माहीत नसलेली गोष्ट, त्याला बातमी बोलतात. जेव्हा एखादा पत्रकार बातमी देतो तेव्हा त्याला बातमी देण्याचा सेंस असायला पाहिजे. जब कोई पत्रकार न्यूज़ देता है तो उसको उस न्यूज़ के बारे में पता होना चाहिए, उस न्यूज़ का सेंस होना चाहिए. म्हणजे आपण जी बातमी देत आहोत ती बातमी होऊ शकतो का. मतलब जो पत्रकार जो बातमी देते हैं उनको इस बात का सेंस होना चाहिए कि जो हम लोग ये जो न्यूज़ दे रहे हैं ये सच में न्यूज़ है क्या, सच में ये बातमी है क्या, इस बात का उन्हें ज्ञान होना चाहिए. ताकि क्योंकि आप लोग देखते हो बहुत सारी न्यूज़ जो होती है वो बिना मतलब की होती है. तो ऐसी न्यूज़ नहीं होना चाहिए. उस न्यूज़ से एक संदेश मिलना चाहिए, उस न्यूज़ से एक अच्छी जानकारी मिलना चाहिए, उस न्यूज़ से लोगों का फ़ायदा होना चाहिए. ऐसी न्यूज़ होना चाहिए. म्हणून जो पत्रकार असतो, जो बातमी देणारा असतो त्याला बातमी देण्याचा सेन्स असायला पाहिजे. त्याची ओळखण्याची सेन्स पत्रकारामध्ये पाहिजे. जे बातमी देतो आम्ही ते बातमी ओळखण्याची सेन्स पत्रकारामध्ये पाहिजे. बातमी कमी देतात आणि जास्त ॲडव्हर्टाइजमेंट देतात. काय होतो न्यूजमध्ये, समाचारपत्रामध्ये बातमी कमी असतात आणि जे ॲडव्हर्टाइजमेंट असतात कंपनीचे या जे जे प्रोडक्ट असतात त्याची ॲडव्हर्टाइजमेंट जास्त करतात आणि बातमी कमी देतात. असं नाही व्हायला पाहिजे. जे श्रोता आहेत ते बोर नको व्हायला पाहिजे. जे आम्ही बातमी देतो आणि त्या बातमीला जे ऐकतात, जे सुनतात ते जे श्रोता असतात ते बोर नको व्हायला पाहिजे. तर बातमी सरळ सोपी असायला पाहिजे. आपण जी बातमी देणार आहोत ती ताजी असली पाहिजे. आम्ही जी बातमी देणार आहोत ती बातमी अगदी ताजी असायला पाहिजे. तरच जो बातमी हम लोग देने वाले हैं वो करंट की होना चाहिए, प्रेजेंट की होना चाहिए. घडून गेलेली पाहिजे आणि ती गोष्ट होणारी पाहिजे. जो बातमी घट चुकी होना चाहिए और वो बातमी होना चाहिए. मतलब कि हम लोग न्यूज़ है इसलिए कोई भी न्यूज़ नहीं दे सकते हैं. यानी जैसे बहुत सारी न्यूज़ आती है कि किसी एक्ट्रेस ने आज सुबह नाश्ता किया, दोपहर को खाना खाया, है ना. तो इस टाइप की न्यूज़ से हमें उतना कुछ मतलब नहीं होता. तो बातमी असायला पाहिजे. त्यालाच आपण बातमी म्हणू शकतो. त्यामध्येही दोन उपप्रकार आहेत. बातमीचे दोन उपप्रकार आहेत. ते आपल्या बुकमध्ये नाही, मी तुम्हाला सांगत आहो इथं. अपेक्षित बातमी आणि अनपेक्षित बातमी. आता अपेक्षित बातमी म्हणजे काय आणि अनपेक्षित बातमी म्हणजे काय. तर अपेक्षित बातमी म्हणजे ज्या बातम्या
भविष्यात घडणार आहेत किंवा घडून गेल्या आहेत त्याला अपेक्षित बातमी म्हणतात. मतलब कि जो बातें घट चुकी है या भविष्य में घटने वाली है, ऐसी जो बातें होती है उसे अपेक्षित बातमी में लाते हैं और जो संभावित हमें जो मालूम होता है वो अपेक्षित बातमी कहलाती है. उदा सभा संमेलन होणार आहेत, संसद विधिमंडल होणार आहेत, कौन सी पिक्चर रिलीज होने वाली है, क्रिकेट के मैचेस कब होने वाले हैं, कौन सी टीम जीतने वाली है, कौन सी टीम हार गई, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्ज मेडल आदि जानकारी अपेक्षित बातमी में आती है. यानी जो बातें हमें पता होती है या पता होने वाली रहती है कि कब मैचेस होने वाले हैं, कब टूर्नामेंट चालू होने वाले हैं, और उसकी जो न्यूज़ हम लोग देते हैं वो होती है अपेक्षित बातमी. त्यालाच आपण अपेक्षित बातमी म्हणतात. सेकंड, अनपेक्षित बातमी म्हणजे काय? अनपेक्षित बातमी म्हणजे ज्या बातम्या अचानक घडतात त्यांना अनपेक्षित बातमी म्हणतात. उदाहरण, घात अपघात, अचानक से मृत्यु हो जाना, अचानक से एक्सीडेंट हो जाना, ये जितनी भी जो माहिती है वो होती है अनपेक्षित बातमी. ऐसी बातमी जो हमें पता नहीं होती वो होती है अनपेक्षित बातमी. तुरंत घट जाती है जिसे हमें कुछ जानकारी नहीं होती. ठीक है. बातमी कशी लिहावी? आता बातमी कशी असायला पाहिजे आणि बातमी कशी लिहावी? समजा हत्या केली असेल तर बातमी लिहिण्याची पद्धत अशी असते. एक एग्जाम्पल देखते हैं कि मानो कि एक हत्या हो चुकी है, एक मर्डर हो चुका है, तो उसकी न्यूज़ हम किस प्रकार से लिखेंगे? ती हत्या कोणी केली, कुठं केली, केव्हा केली, का केली, कशासाठी केली, अशा प्रकारे बातमी ही वेगवेगळ्या अंगाने लिहिली जाते. समजलं का तुम्हाला? बातमी कशी लिहावी? तर जे घटना घटित झालेली आहे ते का घडली, कशासाठी घडली, केव्हा घडली, कधी घडली, अशा प्रकारे जो वेगवेगळ्या पद्धतीने बातमी मिळत असते तीच योग्य बातमी लिहिण्याची पद्धत आहे. आपको उदाहरण समझ में आया कि जैसे कोई हत्या हो गई तो उससे संबंधित हमें न्यूज़ देना है, तो हत्या किसने की, कब की, हत्या किस लिए की, हत्या कहाँ की, हत्या करने का कारण क्या है, इस प्रकार की हम जानकारी वहाँ देते हैं. तो होती है हमारी बातमी लिखने की पद्धति. सांस्कृतिक क्षेत्र, बातमी विविध क्षेत्रात लिहिले जातात. तर सांस्कृतिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र संबंधित बातमी, क्रीडा क्षेत्र संबंधित बातमी, सामाजिक क्षेत्र संबंधित बातमी, वैज्ञानिक क्षेत्र संबंधित बातमी, दैनंदिन घटना संबंधित बातमी, राजकीय क्षेत्र संबंधित बातम्या, घात अपघात संबंधित बातम्या, मनोरंजन संबंधित बातम्या, आर्थिक क्षेत्र संबंधित बातम्या, आरोग्य संबंधित बातम्या, या प्रकारे बातमीचे विविध क्षेत्र आहेत. बातमी कशी असायला पाहिजे त्यासाठी एक व्हिडिओ पाहूया.
असं शैक्षणिक वर्ष करता येईल का, यावरती केंद्राकडे प्रस्ताव पाठवलाय. पाहूयात कशा प्रकारे शक्य आहे डिसेंबर ते जानेवारी शैक्षणिक वर्ष. शाळा कॉलेज जून ऐवजी जानेवारीत उघडणार. मुख्यमंत्र्यांचा केंद्राला प्रस्ताव, शैक्षणिक वर्ष बदलणार. तर आज आपण बघणार आहोत की शालेय या व्हिडिओमध्ये वेगवेगळे बातमीचे चित्र होते आणि दोन बातमीचे व्हिडिओ होते. तर आपण ना या व्हिडिओमध्ये पाहिला. आता खालील बातमी वाचून त्याखाली दिलेले प्रश्नांची उत्तरे लिहा. आपको ध्यानपूर्वक नीचे जो बातमी दी गई है हमारे बुक में उसे पढ़ना है और उससे संबंधित जो प्रश्न पूछे गए हैं उनके आंसर आपको बताना है. यह अपने नोटबुक में लिखना है. खालील बातमी वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. नीचे एक बातमी दी गई है. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरोली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न झाला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरोली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न झाला. याविषयी आपले वृत्तपत्रमध्ये बातमी लेखन केलेली आहे. तर बातमी अशा प्रकारे दिलेली. दिनांक 20 डिसेंबर लोकप्रतिभा. हेडिंग काय दिली की लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप. जी बातमी दिलेली त्या बातमीचे हेडिंग चित्रकला शिबिराचा समारोप अशा प्रकारे दिलेली आहे. उतरोली ता भोर. उतरोली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरोली या शाळेमध्ये 10 दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झाले आणि 19 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत शिबिराचा समारोप 4 ते 6 या वेळात शिबिराचा समारोप समारंभ साजरा झाला. या शिबिराची सांगता प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे यांच्या सप्रात्यक्षिक मनोगताने करण्यात आली. उतरोली जिला परिषद उच्च प्राथमिक शाला में 10 दिन का चित्रकला शिविर रखा गया था और 19 दिसंबर के दिन ये चित्रकला शिविर समाप्त हुआ. उसका समारोप 4 से 6 बजे तक के चला, जिसमें 4 से 6 बजे तक के चला जिसमें प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे इन्होंने अपने सप्रात्यक्षिक रूप से मनोगत व्यक्त किए. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे हा विचार त्यांनी आपला मनोगतातून व्यक्त केला. श्री अविनाश शिवतरे यांनी मत व्यक्त केले की प्रत्येकाने कोणती ना कोणती कला शिकणे आवश्यक आहे. प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला असायलाच पाहिजे. हा विचार त्यांनी आपला मनोगतातून व्यक्त केला. समारंभाचे अध्यक्षस्थान उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे यांनी भूषवले और जो समारंभ हुआ उसके जो अध्यक्ष स्थान पर उच्च प्राथमिक शाला के मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे इन्होंने अध्यक्ष पद ग्रहण किए. वैसे ही कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. कला शिक्षिका श्रीमती सुनीता सोमन यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या निमित्ताने सर्व 25 शिबिरार्थींच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
त्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिला। इस चित्रकला शिविर में 25 शिविरार्थी यानी 25 विद्यार्थियों ने सहभाग लिया और उनके चित्रों को जो दर्शक आए थे, जो प्रेक्षक आए थे, उनको बड़ा अच्छा प्रतिसाद मिला। सबने उनकी वाहवाही की। इस प्रकार से या प्रकारे बातमी लेखन केलेली आहे। या प्रकारे बातमी लेखन केलेली आहे। या बातमीवर काही प्रश्न विचारलेले आहेत, ते आम्ही बघूया इथं। प्रश्न पहिला, कोण ते लिहा। समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण? तर समारंभाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे होते। समारंभ के प्रमुख मेहमान श्री अविनाश शिवतरे थे और उन्होंने अपने मनोगत से कहा कि प्रत्येक के जीवन में कोई ना कोई कला होना आवश्यक है, कि कोई ना कोई कला सीखना जरूरी है। समारंभाचे अध्यक्ष कोण होते ते लिहा। तर समारंभाचे अध्यक्ष उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सदाशिव शिंदे होते। यांनी आपले शाळेचे चित्रकला शिबिराचे कार्यक्रमाचे समारोप समारंभ मध्ये अध्यक्षपद भूषवले होते श्री सदाशिव शिंदे। नंतरचा प्रश्न, चित्रकला प्रदर्शनास प्रतिसाद देणारे होते ते प्रेक्षक। चित्रकला प्रदर्शनाला प्रतिसाद देणारे होते ते प्रेक्षक। चित्रकला प्रदर्शनाला बघायला आलेले प्रेक्षकांनी चित्रकला प्रदर्शनाला प्रतिसाद दिला। त्यांनी खूप वाहवाही केली। ते जे 25 शिबिरार्थी आले होते, जे 25 शिबिरार्थींनी चित्रकला शिबिरमध्ये सहभागी झाले होते। नंतर दुसरा प्रश्न, उत्तर लिहा। शिबिरार्थीची संख्या किती होती? तर शिबिरार्थीची संख्या 25 होती। 25 शिबिरार्थींनी चित्रकला स्पर्धामध्ये सहभागी झाले होते। नंतरचा प्रश्न, शिबिरार्थींनी शिबिरात शिकलेली कला। तर शिबिरार्थींनी शिबिरात चित्रकला ही कला शिबिरात शिकलेली होती। शिबिरांचे ठिकाण कुठे होता? शिबिराचे ठिकाण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरोली हा शिबिराचे ठिकाण होते। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरोली या शाळेत शिबिरचे आयोजन केलेले होते। शिबिर सुरू झाले ती तारीख, तर 19 डिसेंबर रोजी शिबिर संपला। तर शिबिर 9 डिसेंबर रोजी सुरू झाला होता आणि हा शिबिर 10 दिवसपर्यंत चालला आणि नंतर 19 डिसेंबर रोजी शिबिर संपला आणि 4 ते 6 या वेळात शिबिराचे समारंभ साजरा झाला। नंतरचा प्रश्न, वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टीविषयी माहिती दिलेली आहे ते घटक लिहा। तर जे बातमी आम्ही आता पाहिला त्या बातमीमध्ये कोणकोणते घटक आलेले होते? तर चित्रकला शिबिर, ठिकाण उतरोली शाळा, समय, प्रमुख पाहुणे, किती शिबिरार्थींनी सहभाग केले, तर 25 शिबिरार्थी, रसिकांचे उदंड प्रतिसाद मिळाला, तर रसिका, प्रेक्षक, या प्रकारे वेगवेगळे घटक या बातमी लेखनमध्ये आलेले आहेत। तर या लेसनमध्ये काही महत्त्वपूर्ण मुद्दे पाहिले। बातमी म्हणजे काय? बातमी म्हणजे माहीत नसलेली गोष्ट
म्हणजेच बातमी, जे गोष्ट आम्हाला माहीत नाही आणि इतर माध्यमांना ते आम्हाला माहीत पडते, तर ती बातमी. आता बातमी कशी असावी आपण या लेसनमध्ये पाहिला, तर बातमी ताजी असावी, बातमीमध्ये रस असायला पाहिजे, बातमीमध्ये नेमकेपणा असायला पाहिजे, बातमीमध्ये माहिती असायला पाहिजे. बातमी लेखन करण्यासाठी आवश्यक गुण कौशल्य. तर बातमी लेखन करण्यासाठी आवश्यक गुण पाहिला मी. लेखन कौशल्य, भाषेचा उत्तम ज्ञान असणे गरजेचं आहे, व्याकरणाची जाणीव असणे गरजेचं आहे, आणि जे वाक्यरचना आहे ते सोपी सुटसुटीत वाक्यरचना असायला पाहिजे, आणि चौफेर वाचन हे कौशल्य बातमी लेखन करण्यासाठी आवश्यक आहेत. बातमीचे दोन प्रकार आहेत, अपेक्षित बातमी आणि अनपेक्षित बातमी. आता अपेक्षित बातमी आम्ही पाहिलं इथं की ज्या बातम्या भविष्यात घडणार आहेत किंवा घडून गेल्या आहेत त्याला अपेक्षित बातमी म्हणतात. अनपेक्षित बातमी, ज्या बातम्या अचानक घडतात त्यांना अनपेक्षित बातमी म्हणतात. बातमीचे विविध क्षेत्र आहेत, सांस्कृतिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र, दैनंदिन घटना संबंधित क्षेत्र, राजकीय क्षेत्र, अपघात संबंधित क्षेत्र, मनोरंजन संबंधित क्षेत्र, आर्थिक क्षेत्र, आरोग्य संबंधित क्षेत्र, हे बातमीचे विविध क्षेत्र आहेत. बातमी उतरवली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी जे चित्रकला शिबिराचा समारोप समारंभ झाला त्या संबंधित आम्ही बातमी पाहिला. तर या लेसनमध्ये हे बच्चों, यहाँ पे हमारा ये लेसन समाप्त होता है. आपको इस घटक बातमी लेखन संबंधी जो भी प्रश्न पूछना है आप पूछ सकते हैं. उससे पहले आपको हमारा लेसन अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करें, शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. ओके, आप अपने प्रश्न पूछ सकते हो.